जय हिंद भावी पोलिसांनो, तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल पोलीस भरतीचा राजमार्ग. तर आपण सर्वांनी एक विडा उचलला होता की सगळ्यांना पोलीस भरतीमध्ये 90+ गुण आपल्याला लेखीमध्ये मिळवून द्यायचे. त्यासाठी आपल्या सर्वांची मेहनत सुरू आहे. तर आपलं जे मिशन आहे 50 दिवसाचं, 50 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचं आहे आणि ते सिलेबस कंप्लीट करून आपल्या सर्वांना सगळ्यांपेक्षा थोडं पुढं राहायचं आहे. पोलीस भरतीची ॲड लवकरच पडणार आहे. येत्या 5 ते 6 दिवसामध्ये पोलीस भरतीची ॲड तुम्हाला बघायला मिळेल. आणि तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा की आज आपण पहिले 2 दिवस आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, दिवस पहिला दिवस दुसरा. तर याच्यामध्ये तुमच्या सर्वांनी, तुम्ही सर्व जे मित्र माझे आहात त्या सर्वांनी मला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. त्यासाठी आता ह्याच्यानंतर एक एक पाऊल आपण पुढे जात आहोत. आज आपला दिवस तिसरा सुरू आहे. तर दिवस तिसऱ्यामध्ये महत्त्वाचा बोलायचा विषय असा की तुम्हा सर्वांना माझ्यासोबत जोडून राहायचं आहे आणि एक दिवस आपण कंप्लीट करत राहणार आहोत. तुम्हाला मी गॅरंटी देतो मित्रांनो की 45 दिवसामध्ये आपला सर्व सिलेबस कंप्लीट होऊन शेवटच्या 5 दिवसामध्ये आपण 5 असे म्हणजे शेवटचे 5 दिवस आपण तुम्हाला मी असे काही की पॉईंट सांगणार आहे जे की पोलीस भरती दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावर फिक्स प्रश्न तुम्हाला दिसतो. तर ते आपलं 45 दिवसाच्या नंतर राहिलं. पण आपल्याला पहिल्यांदा आता सुरुवात करायची. सुरुवात करताना जो कोणी एखादा म्हणजे नवीन असेल, ज्यांना आता पहिल्यांदा भरतीची प्रॅक्टिस चालू केली, तयारी चालू केली, ज्याचा पेपरचा काही अभ्यास नाही, ज्याला 20, 30, 40, 50, 60, 70 एवढेही मार्क पडतात, त्या मुलाने आजपासून जॉईन केलं तरी त्याला काही अडचण येणार नाही. पहिले 1-2 दिवस आपण एकदम बेसिक टॉपिक टाकलेले आहेत जे की तुझे ऑलरेडी क्लिअर असतील मित्रा. तू आजपासून जॉईन जरी झाला तरी तुला काही अडचण येणार नाही. तर आपला बोलायचा विषय असा की तुम्ही सर्वजण पोलीस भरतीची तयारी करणारे मुलं आहात. तर म्हणजे मला असं म्हणजे एकाकडून समजलं की आपले पोलीस भरतीची ॲड येत्या 5 ते 6 दिवसामध्ये लवकरच पडणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच तयारीला लागायचं आहे. ॲड पडल्यानंतर जर तयारी करायचं असं कोण जर म्हणत असेल तर ते शक्य होणार नाही मित्रा. आणि तुला पुढची गोष्ट सांगतो. आता समज आता एखादा मुलगा कोणी असेल आपल्या अकॅडमीमध्ये, आपल्या चॅनलवर, तर आता जो म्हणजे एखादा जॉब वगैरे करतो, तर मी असं शेड्यूल या पद्धतीनं टाकतो की तुला असं करायची गरज नाही की समजा तुला सकाळी मी तुला सांगत नाही की 5 ते 7 ग्राउंड कर, 7 ते 9 अभ्यास कर, 10 ते 1 पर्यंत मराठी घे, 1 ते 3 पर्यंत गणित कर, असं तुला करायची गरज नाही. तुला मी जेवढं सांगेल तेवढं त्याच्यामध्ये तुला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मी जे माझ्या चॅनलवर टाकेल, तुला सांगेल की बाबा मराठीचं एवढं एवढं कर, गणिताचं एवढं एवढं कर, बुद्धिमत्ताचं एवढं कर, तेवढं फक्त तुला करायचं आहे. दिवसभरातून तुझ्याकडे कधीही वेळ असेल, 1 तास, 2 तास, 3 तास एवढे असला तरी सफिशियंट आहे. तू तेवढ्या याच्यामध्ये पूर्ण गोष्टी करू शकतो. तुला जर तुझ्या मनामध्ये जर जिद्द असेल की मला माझा सिलेबस कंप्लीट करायचा आहे, मला भरती व्हायचं आहे, मला पेपरला 90+ मार्क मला पाडायचेच आहेत, तर त्यासाठी तुला मेहनत घ्यावी लागेल मित्रा. तू काम करतो, काही चिंता करू नको. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कष्ट येतात. कष्ट हे आपल्या आयुष्यामध्ये आलेली एक अडचण आहे. त्या अडचणी दूर करून आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे. जे लोक आयुष्यामध्ये यशस्वी झाले ते लोक अशा अडचणीतून गेले होते. आज तुझा दिवस आहे, लक्षात ठेव. आज तुझ्याकडे जी वेळ आहे ना, ती वेळ नंतर तुझ्याकडे येणार नाही. आजपासूनच तुला यासोबत जॉईन राहावं लागेल. तर माझा बोलायचा विषय असा मित्रा की मी जे शेड्यूल टाकतो त्याच्यामध्ये तू संध्याकाळी 6 वाजता जरी जॉबवरून आला, तू 7 वाजता अभ्यासाला बसला तरी 10 वाजेपर्यंत तुझा अभ्यास सगळा होऊ शकतो. मी एवढे छोटे छोटे पॉईंट देतो, पण त्याच्यामधून तुझा सिलेबस कधी कंप्लीट होऊन जाईल आणि कधी तुझा पेपर 80पर्यंत जाईल तुलाही समजणार नाही. तर आज आपण दिवस चौथा आपण त्या बोलत होतो. तर तुम्ही सर्वांनी ग्राउंड तर करत असाल, ग्राउंड करत नसाल आणि तुम्हाला जर ग्राउंडबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची माहिती टाका आणि तुम्ही मला विचारू शकता काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर. आणि आपण जे उपक्रम चालू केलेला आहे 50 दिवसामध्ये आपल्याला 90+ जायचा, तो उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंटमध्ये टाकू शकता. तर आपला आजचा विषय असा की आपल्याला दिवस तिसरा आपला चालू आहे. तर दिवस तिसऱ्यामध्ये तुम्हाला मी आता टॉपिक देईल. ते टॉपिक तुम्ही मन लावून वाचायचे. त्या टॉपिकवरचे तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये, समजा तुमच्याकडे एखादं संदर्भ पुस्तक असेल, एखादी प्रश्नपत्रिका संच असेल, जम्बो असेल, किंवा तुमच्याकडे नोट्स असतील कोणाच्या जुन्या एखाद्या विद्यार्थ्याच्या, तुम्ही त्याच्यापासूनही तयारी केली तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि याच्यामध्ये मुद्दा असा येतो की तुमच्याकडे समजा एखाद्याकडे काही अवेलेबल नसेल, तर आजकाल यूट्यूबवर, गुगलवर तुम्हाला जे पाहिजे ती माहिती तुम्हाला भेटते. तर तुम्ही काय करायचं, तुम्ही फक्त मी आता आजचं तुम्हाला दिवस तिसऱ्याचे टॉपिक सांगतो पहिले, त्याच्यानंतर तुम्हाला विश्लेषण करतो. दिवस तिसऱ्याचा आपला टॉपिक आहे, तुम्हाला करायचं आहे मराठीमध्ये विशेषणवर तुम्हाला ते विशेषणाचे सर्व प्रकार, विशेषणाचे सर्व उदाहरणे, त्याच्यावरचे आलेले सगळे आतापर्यंतचे जे मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी जे प्रश्न आले होते पोलीस भरतीमध्ये, त्या सर्व प्रश्नांची तुम्हाला तयारी करायची. त्याच्या जेवढ्या नोट्स आहेत त्या सर्व नोट्स तुम्हाला वाचायचे. माझ्याकडे तुम्ही नोट्स मागू नका मित्रांनो, तुमच्याकडेच, तुम्ही जिथं बसता आज अभ्यासाला तिथं तुमच्या आजूबाजूला सगळ्या मित्रांकडे नोट्स अवेलेबल असतात. जर एखाद्याकडे नसेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला नक्की नोट्स पाठवून देईल. माझ्याकडे पूर्ण हस्तलिखित नोट्स आहेत. तर त्याच्या पुढची गोष्ट अशी की तुम्हाला जे मी सांगत आहे, तुम्ही मराठीसाठी तुम्हाला करायचं आज विशेषणामध्ये तुम्हाला जेवढे प्रश्न भेटतील, तुम्हाला ज्याच्यावरती जेवढे सराव करायला तुम्हाला जे काही भेटेल तेवढं तुम्ही आज पूर्ण दिवसभर करायचं आहे.
त्याच्यानंतर आपलं पुढचं गणिताचा विषय तुम्हाला मी सांगतो. गणितामध्ये तुम्हाला करायचं विभाजकतेच्या कसोट्या, ज्याच्यामध्ये तुमचा पूर्ण पॉईंट क्लिअर होऊन जाईल की 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची कसोटी. याच्यामध्ये तुम्हाला सर्व त्या पद्धतीने तयारी करायची. जसं की आता तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला त्याच्यामध्ये कसोट्याचा खूप कस लागतो. म्हणजे कसोट्या कसं असतं, कसोट्या बेसिक साधन आहे ज्याने की तुम्हाला भागाकार, गुणाकार सगळ्या गोष्टी जमतात. आणि तिसरा आपला पॉईंट होता गणित झालं, तुम्हाला मराठीत झालं तुम्हाला बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये रांगेतील क्रम. रांगेतील क्रम हा एवढा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. त्यासाठी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला तो पॉईंट एकदम क्लिअर केला पाहिजे आणि तुम्हाला तो पॉईंट परफेक्ट केला पाहिजे. त्याच्यावरचे तुम्ही एक जवळपास 10 ते 15 उदाहरण जरी सोडवले तरी तुमचा तो पॉईंट पूर्ण क्लिअर होऊन जातो. तुम्हाला दिनविशेषमध्ये करायचं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 4 महिन्याचे तुम्हाला पूर्ण दिनविशेष तोंडपाठ करून टाकायचे. एकही मार्क त्याच्यामधला मित्रांनो कुठे गेला नाही पाहिजे. आता जी भरती पडली, आता जी आपल्याला भरती पडणार आहे ती भरती पडणार आहे आपली आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या पिरियडमधली. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे दिनविशेष येतात ते पुढचे नाहीत येणार, तुम्हाला मागचे येणार, जे की आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. त्यासाठी या 4 महिन्याचे विशेष न कमीत कमी मित्रांनो तोंडपाठ करा. पहिल्या 2 दिवसामध्ये आपण जानेवारी ते ऑगस्टपर्यंत घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा येतो जो की समाजसुधारक. समाजसुधारक मग तुम्हाला कोण करायचं आहे, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे या 2 जणीचा तुम्हाला पूर्ण मन लावून अभ्यास करायचा आहे. आणि त्यांच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं मित्रांनो की पंडिता रमाबाई रानडे दोन्ही नावं सेम प्रकारेच वाटतात. त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीसाठी खूप इम्पॉर्टन्स द्यायचं आहे आणि तुम्हाला ते दोन्हीमधलं जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन दूर करायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगायचा मुद्दा असा की मी माझं टेलिग्राम चॅनल आहे पोलीस भरतीचा राजमार्ग याच नावाने आहे. तर त्याच्यावर मी रोज टेस्ट टाकतो 25 मार्काची, जे की 20 मार्काचं त्यामध्ये GS असतं आणि 5 मार्काचे असतात चालू घडामोडी. तर तुम्ही त्याही टेस्ट रोज अटेंड करत जावा. तुम्हाला तुमचा GKचा आणि GSचा अभ्यास तुमचा रोजच्या रोज किती जातो हे तुम्हाला त्यामधून लक्षात येईल आणि तुमचा स्कोर त्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता PDF मध्ये मिळतो. आणि आपला यूट्यूबचा प्रत्येक व्हिडिओ रोज सकाळी 10 वाजता पोस्ट होतो मित्रांनो. मी ट्रेनिंग सेंटरमध्ये असल्यामुळे मला दिवसा वेळ भेटत नाही. मी रात्री तुमच्यासाठी वेळ काढून सकाळी 10 वाजता मी माझ्या यूट्यूब चॅनलवर माझा व्हिडिओ पोस्ट करतो. पुढचा मुद्दा असा की आता मी जे टेस्ट टाकतो 8 दिवसाच्या म्हणजे 7 दिवसाच्या, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 6 दिवसामध्ये 7व्या दिवशी आपली रविवारी जम्बो टेस्ट 100 मार्काची होते. तर त्या टेस्टमध्ये ज्या मुलाला सगळ्यात जास्त मार्क पडतात त्या मुलाला म्हणजे खूप म्हणजे आपल्या चॅनलकडून काहीतरी देण्यात येतं. एक छोटं मोठं काही असेल ते असेल त्या मुलाला देण्यात येतं. तर तुम्ही मित्रांनो त्या गोष्टीसाठी खूप मन लावून तयारी करायची सोमवार ते शनिवारपर्यंत. आपली पूर्ण आता एक आपण जे चॅलेंज घेतलेलं आहे त्या चॅलेंजमध्ये माझ्या स्वतःकडून आपले जेव्हा 30 दिवस कंप्लीट होतील त्याच्यानंतर आपण एक 100 मार्काची मेगा टेस्ट घेणार आहोत. ज्या मेगा टेस्टमध्ये ज्या विद्यार्थ्याला म्हणजे जे पहिले 1, 2, 3 क्रमांक आपण त्यामध्ये काढणार आणि 1, 2, 3 क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून त्यांच्या लायब्ररीची फीस मी माझ्या स्वतःकडून त्या मुलांना पेड करेल. तर ठीक आहे मित्रांनो, हे बक्षिसाचं झालं आणि तो एक वेगळा भाग झाला. पण आपल्याला 30 दिवसापर्यंत तुम्हाला माझ्यासोबत लागून राहायचं आहे आणि एखादा होतकरू खरंच गरीब मुलगा असेल तर त्या विद्यार्थ्याला माझ्या चॅनलपासून नक्की फायदा होईल असं मला वाटतं. आणि तुमच्या भावना, तुम्हाला जे काही वाटतं माझ्याबद्दल ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये खाली कळवू शकता मित्रांनो. जय हिंद.